आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि ठिसूळ असे तिखट शंकरपाळे। हे शंकरपाळे खायला खूपच छान लागतात। नमस्कार मंडळी, सुलभाच तडका या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका ताटामध्ये 2 वाटी मैदा, 1 ते 2 चमचा तीळ, बारीक चिरलेला कढीपत्ता, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि जिरा पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या पिठामध्ये 1 ते 2 चमचा गरम तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम आहे म्हणून मी इथे चमच्याने मिक्स करते। नंतर आपल्याला हे तेल पिठामध्ये छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या पिठामध्ये थोडंसं लागेल असं पाणी टाकून घेऊन पिठाचा छान गोळा मळून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा जास्त मऊ किंवा जास्त घट्ट असं मळायचा नाहीये, तर मीडियम असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण या पिठाचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊयात। इथे आपले छोटे छोटे गोळे असे बनवून झालेले आहेत। तर आता आपण यामधलाच एक एक गोळा घेऊन लाटून घेऊयात। आपल्याला ही चपाती अतिशय पातळ अशी लाटून घ्यायची आहे। जेवढं पातळ होईल तेवढे पातळ अशी लाटून घ्यायची आहे। त्यामुळे शंकरपाळे आपले छान असे कुरकुरीत भाजले जातात। तुम्ही पाहू शकता इथे मी किती पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। अशाच प्रकारे तुम्हालाही अतिशय पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। इथे आपली चपाती लाटून झालेली आहे। तर आपण या चपातीचे शंकरपाळे अशा आकारात कट करून घ्यायचे आहेत। आता आपले हे शंकरपाळे कट करून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे असे शंकरपाळे कट झालेले आहेत। आता आपण हे सर्व शंकरपाळे एक एक करून असे वेगळे करून घेऊयात। अशाच प्रकारे आपले सर्व शंकरपाळे देखील कट करून झालेले आहेत। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहूयात की तेल तापले का नाही। इथे आपलं तेल तापलेलं आहे। तर आता आपण यामध्ये कट करून घेतलेले शंकरपाळे थोडे थोडे असे टाकून घेऊयात आणि छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात। हे शंकरपाळे आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे आपले शंकरपाळे छान कुरकुरीत होतात। जर आपण मोठं गॅस ठेवून भाजलं तर हे शंकरपाळे करपण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला शंकरपाळे बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे शंकरपाळ्यांना किती छान असा रंग आलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला थोडे थोडे करून सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। तळून घ्यायचे आहेत। इथे आपले सर्व शंकरपाळे तळून झालेले आहेत। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता हे शंकरपाळे किती छान ठिसूळ आणि कुरकुरीत झालेले आहेत। मी तुम्हाला एक शंकरपाळा तोडून दाखवते। हे पहा, शंकरपाळे किती छान कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास सुलभाच तडका या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।